मार्च अखेरच्या आत हा एक फॉर्म भरा आणि मिळवा 90% सबसिडीवरती सोलार पंप। विजेचं बिल भरण्याचं टेन्शन आता कायमचं विसरा। सरकारने नवीन कोट्याला मंजुरी दिली आहे, पण अर्ज कुठे आणि कसा करायचा पहा हा खास व्हिडिओ। काय तुमचा सोलार पंपचा अर्ज पेंडिंग आहे की अजून कोटेशन आलं नाही? 2026 चे नवीन नियम काय सांगतात? चला सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर बळीराजासाठी आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण उन्हाळा सुरू होतोय आणि शेतीला पाणी देण्यासाठी दिवसा विजेची किती गरज आहे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे। म्हणून आज आपण पाहणार आहोत PM कुसुम सोलार पंप योजना 2026 बद्दलची संपूर्ण माहिती। मार्च महिना हा अर्ज करण्याचा शेवटचा महिना असून म्हणून आज आपण पाहणार आहोत PM कुसुम सोलार पंप योजना 2026 बद्दलची संपूर्ण माहिती। मार्च महिना हा अर्ज करण्याचा शेवटचा महिना असू शकतो, त्यामुळे घाई करा। आजच्या व्हिडिओत आपण अर्जाची प्रक्रिया, लागणारी कागदपत्रे आणि तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ नये म्हणून कोणत्या चुका टाळाव्यात हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की PM कुसुम योजना नेमकी काय आहे आणि सरकार ही योजना का राबवत आहे। PM कुसुम योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान ही केंद्र आणि राज्य सरकारची एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी योजना आहे। या योजनेचे मुख्य उद्देश आपल्या शेतकरी बांधवांना शेतीसाठी दिवसा आणि मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे। आज आपण पाहतो की रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरताना अनेकदा साप विंचाचा धोका असतो किंवा वीज कपात झाल्यामुळे पिकाचं नुकसान होतं। या सर्व त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी सरकारने 90 ते 95% पर्यंत घसघशीत अनुदान देऊन सौर पंप म्हणजे सोलार पंप बसवून देत आहे। म्हणजे जर सौर पंपाची किंमत 3 लाख रुपये असेल तर तुम्हाला केवळ 15 ते 20 हजार रुपयेपर्यंत भरून तुमच्या शेतात स्वतःचा पॉवर हाऊस उभा करता येतं। त्यामुळे डिझेलचा खर्च वाचतो, विजेचं बिल शून्य होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्याच्या प्रकाशावर चालणारे हे पंप पुढच्या 25 वर्षापर्यंत तुम्हाला मोफत सेवा देतात। ही योजना 2026 मध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं सरकारचं लक्ष आहे, ज्यामुळे आपला बळीराजा खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होईल। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा सोलार पंप कोणाला मिळणार? तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे शाश्वत पाण्याचा स्रोत असणे अनिवार्य आहे। म्हणजे तुमच्या शेतात विहीर किंवा कूपनलिका म्हणजे बोरवेल असणं आवश्यक आहे। ही योजना प्रामुख्याने ज्यांच्याकडे वीज कनेक्शन नाही अशांसाठी आहे। जमिनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2.5 एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3 HP पंप मिळतो। 2.5 ते 5 एकर जमीन असल्यास 5 HP पंप आणि 5 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास 60.5 HP पंप दिला जातो। विशेष म्हणजे ज्या उपसा जलसिंचन योजना आहेत किंवा शेतकरी गट आहेत ते सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात। अल्पभूधारक शेतकरी आणि SC/ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना यात प्राधान्य दिलं जातं। आता यात लागणारी कागदपत्रे बद्दल मी तुम्हाला सांगते। अर्ज करण्यापूर्वी तुमची कागदपत्रे स्कॅन करून तयार ठेवा। सर्वात आधी 7/12 उतारा, जो 6 महिन्यांपेक्षा जुना नसावा आणि त्यावर विहीर किंवा बोरवेलची नोंद असणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर 8A उतारा, जो तुमची एकूण जमीन सिद्ध करतो। ओळखपत्रांसाठी आधार कार्ड आणि बँक खात्याच्या माहितीसाठी बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत किंवा कॅन्सल चेक लागेल। अनुसूचित जाती जमाती जसे SC/ST मधील असाल तर जातीचा दाखला अनिवार्य आहे। पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे स्वयं घोषणापत्र आणि पेरा प्रमाणपत्र। पेरा प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या शेतात सध्या कोणते पीक आहे आणि पाण्याचा स्रोत काय आहे याची माहिती हवी। हे सर्व कागदपत्रे स्पष्ट दिसतील अशा फॉर्मॅटमध्ये जसे की PDF फॉर्मॅटमध्ये जतन करून ठेवा, जेणेकरून अपलोड करताना अडचण येणार नाही। आता ऑनलाईन फॉर्म भरण्याची लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते। आता पाहूया प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा। सर्वात आधी तुम्हाला महावितरणचा म्हणजे MSEDCL अधिकृत पोर्टलवरती किंवा PM कुसुमच्या महाराष्ट्र सौर कृषी वाहिनी योजनेच्या वेबसाईटवरती जावं लागेल। तिथे गेल्यावर अप्लाय फॉर सोलार पंप या पर्यायावरती क्लिक करा। पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडावा लागेल। त्यानंतर तुमच्या वैयक्तिक तपशील जसे की नाव, मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे आणि जमिनीचा गट नंबर टाकावा लागेल।
आधार व्हेरिफिकेशन झाल्यावर तुम्हाला तुमच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार पंपाची क्षमता जसे की 3, 5 किंवा 7.5 HP निवडावी लागेल. सर्व कागदपत्रे ठरवून दिलेल्या साईजमध्ये अपलोड करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन ID मिळेल, तो जपून ठेवा. ही सर्व प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा करू शकताय. फक्त डेस्कटॉप मोड ऑन ठेवा. अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका असते की पैसे कधी भरायचे. तर मित्रांनो, अर्ज केल्यावर लगेच पैसे भरायचे नसतात. तुमच्या अर्जाची छाननी झाल्यावर तुम्हाला महावितरणाकडून कोटेशन प्राप्त होते. त्यानंतरच तुम्हाला तुमची 10% किंवा 5% हिस्सा रक्कम भरायची असते. पंप कधी मिळणार हा एक प्रश्न असतो. एकदा तुम्ही पैसे भरले, साधारणपणे 30 ते 60 दिवसाच्या आत अधिकृत वेंडर तुमच्या शेतात येऊन पंप इन्स्टॉल करतो. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जुन्या अर्जाचे काय झाले. आता ज्यांनी 2024 ते 25 मध्ये अर्ज केले होते आणि ज्यांना अजून पंप मिळालेला नाही, त्यांचे अर्ज प्राधान्य क्रमांकाने 2026 मध्ये विचारात घेतले जात आहे. जर तुम्हाला अर्ज पेंडिंग दिसत असेल तर पुन्हा एकदा बेनिफिशरी स्टेटस चेक करा किंवा जवळच्या महावितरण कार्यालयामध्ये संपर्क साधा. मित्रांनो, अर्ज करताना तुमचा मोबाईल नंबर तोच द्या जो तुमच्या आधार कार्डशी लिंक केला आहे, कारण त्यावर येणारा OTP अत्यंत महत्त्वाचा असतो. चुकीचा नंबर दिला तर तुमची प्रोसेस मध्येच थांबू शकते. तर शेतकरी मित्रांनो, ही होती PM कुसुम सोलार पंप योजना 2026 बद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. मला खात्री आहे की ही माहिती पाहिल्यानंतर तुमच्या मनातले सर्व प्रश्न सुटले असतील. पण तरीही अर्ज करताना तुम्हाला कोणतीही तांत्रिक अडचण आली किंवा काही शंका असेल तर बिनधास्तपणे खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी स्वतः तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि मित्रांनो, ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण तुमची एक शेअर केलेली लिंक कोणाचं तरी विजेचं बिल वाचवू शकते. आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.